कृष्णा आणि तिच्या उपनद्यातील जे प्रवाही पाणी आहे ते शेतकरी स्वतःच्या जमिनी गहाण टाकून लिफ्ट योजना करून खाजगी किंवा सहकारी स्वतःच्या खर्चानं आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन जातो आणि त्या पाण्यासाठी आता मीटर बसवायचं आणि 10 पट त्याचा दर वाढवायचा असा फतवा सरकारने काढलेला आहे। खरं तर त्याला आम्ही सातत्यानं विरोध केलेला आहे। निवडणुकीच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली की त्याला आम्ही स्थगिती देत आहोत, परंतु स्थगिती काही दिलेलं नाही। मी आता एक पुरावा घेऊन आलोय माझा स्वतःचा। मला ज्यावेळी लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी थकबाकी नसल्याचा दाखला आणायला ज्यावेळी मी माझा माणूस पाठवला त्यावेळी माझ्याकडून 10 पट पैसे भरून घेतले, त्याशिवाय तुम्हाला थकबाकी नसल्याचा दाखला मिळणार नाही असं सांगितलं। याचा अर्थ अजितदादा पवारांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला फसवलेला आहे की याला स्थगिती वगैरे काही नाही, फक्त वसुली थांबवलेली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आजही आमच्या खात्यावर येणं दिसत आहे। हा विश्वासघात आहे आणि म्हणून आम्ही आता आचारसंहिता संपेपर्यंत वाट बघतो। जर सरकारनं आचारसंहिता संपताक्षणी याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आमची फसवणूक करणाऱ्या सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला तर त्याला कृष्णा असो पंचगंगेचा असेल, पंचगंगेचं त्यांना पाहिजे असेल तर आम्हाला आवडेल, त्या पाण्यानं आंघोळ घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आता जर का याच्यामध्ये फसवणूक झाली तर आम्ही गप्प बसणार नाही, परंतु हा आमचा सगळ्यांचा बसून घेतलेला निर्णय आहे की आता आचारसंहितेच्या काळामध्ये रस्ता रोको करायचं नाही। सार्वत्रिक सगळ्यांनी घेतलेला निर्णय असल्यामुळे तो आता ठीक आहे, परंतु या उपर आता आम्ही गप्प बसणार नाही, टोकाची भूमिका घेणार।